Good morning student. In today's lecture we learn about the in-group and out-group influences. In that we learn about the introduction of in-group and out-group, then the features or the characteristics of in-group and out-group, and difference between the in-group and out-group influences. So we start with first meaning of in-group and out-group. So the American sociologist W.G. Sumner in his book Folkways classified a group into the in-group and out-group. This classification is mainly based on psychological factor rather than the physical factor. The group to which an individual belongs or feel that he belongs is called the in-group, and rest of the groups are out-group. In-group consists of the linguistic group, school and college friend, family, peers, caste group, friendship group, etc. These members identify themselves with each other and with the groups as a whole. In group members know one another by the name. In order to establish the informality, they address one another with the first name. Each one is familiar with the food and recreations of the habits of the other members. They possess a sense of solidarity and are prepared to sacrifice for each others. तर या ठिकाणी आपल्याला इन ग्रुप अँड आउट ग्रुप ही जी कॉन्सेप्ट आहे ही या ठिकाणी दिलेली आहे. तर ही कॉन्सेप्ट कोणी त्या ठिकाणी इस्टॅब्लिश केली, तर अमेरिकन सोशॉलॉजिस्ट W.G. समनेर यांनी त्यांच्या बुकमध्ये फोकवेज हे बुक आहे, पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये इन ग्रुप आणि आउट ग्रुप ही कॉन्सेप्ट त्या ठिकाणी आपल्याला इस्टॅब्लिश केलेली दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप आहेत, हे दोन कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला क्लासिफाईड केलेले दिसून येतात. मग हे क्लासिफिकेशन जे आहे ते कोणत्या फॅक्टरवरती केलेलं आहे, तर वेगळ्या प्रकारचे जे काही सायकोलॉजिकल फॅक्टर आहेत या सायकोलॉजिकल फॅक्टरच्या बेसवरती त्या ठिकाणी इन ग्रुप आणि आउट ग्रुप जे आहेत हे क्लासिफिकेशन आपल्याला केलेलं दिसून येतं. तर इन ग्रुप म्हणजेच काय, तर अशा प्रकारचा ग्रुप ज्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल व्यक्ती ही बिलॉंग करत असते. म्हणजेच एखाद्या इंडिव्हिज्युअल ग्रुपमधून त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ते एखाद्या ग्रुपमधून त्या ठिकाणी आलेली असते की स्वतःला त्या ठिकाणी फील करत असते की आपण त्या ग्रुपमधील आहोत. अशा प्रकारचे जे काही ग्रुप आहेत त्याला इन ग्रुप म्हटलं जातं आणि इतर जे काही ग्रुप आहेत त्याला आउट ग्रुप असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात एखादी इंडिव्हिज्युअल त्या ठिकाणी ज्या ग्रुपमधून त्या ठिकाणी येत असेल किंवा ती स्वतःला त्या ठिकाणी आपण त्या ग्रुपमधचा एक मेंबर आहोत असं ज्यावेळेला फील करत असते त्या ग्रुपला त्या ठिकाणी इन ग्रुप असं म्हटलं जातं. आणि इतर जे काही ग्रुप आहेत ज्याच्यामध्ये आपण मेंबर नसतो किंवा आपल्याला त्या ठिकाणी फिलिंग नसतात की आपण त्या ग्रुपचे मेंबर आहोत, अशा प्रकारचं फिलिंग नसतं, मग अशा प्रकारचे जे काही ग्रुप आहेत त्याला आउट ग्रुप असं म्हटलं जातं. तर इन ग्रुप म्हणजेच नेमके कोणते, तर लँग्विस्टिक ग्रुप्स असेल, म्हणजेच भाषेच्या माध्यमातून लोक एकत्र आले त्याच्यानंतर जो काही ग्रुप असेल त्याला लँग्विस्टिक ग्रुप म्हटलं जातं. त्याचबरोबर स्कूल किंवा कॉलेज फ्रेंड्स असतील त्यांचा एखादा ग्रुप असेल, म्हणजे स्कूल फ्रेंडचा एखादा ग्रुप असेल, कॉलेज फ्रेंडचा एखादा ग्रुप असेल. त्याचबरोबर आपले फॅमिली मेंबर्स असतील किंवा आपले जे काही पियर्स असतील, म्हणजे आपले जे काही जोडीदार असतील, त्याचबरोबर आपले जे काही कास्ट ग्रुप असेल, त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे फ्रेंडशिप ग्रुप्स असतील, अशा प्रकारचे जे काही ग्रुप आहेत त्याला आपण इन ग्रुप असं म्हटलं जातं. मग या इन ग्रुपचं वैशिष्ट्य काय आहे, तर प्रत्येक मेंबर जो आहे तो एकमेकाला ठिकाणी योग्यरित्या आयडेंटिफाय करत असतो. म्हणजेच इन ग्रुपमधील सर्व मेंबर हे एकमेकाला अगदी चांगल्या पद्धतीने ठिकाणी ओळखत असतात. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला त्या ग्रुपमधील सर्व मेंबरची इन्फॉर्मेशन किंवा माहिती जी आहे ती प्रत्येक मेंबरला ठिकाणी असते. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्ती ही एकमेकाला त्याच्या नावाने देखील त्या ठिकाणी आपल्याला इंट्रोड्यूस करताना किंवा ओळखलेली आयडेंटिफाय करताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर ज्यावेळेला आपल्याला इतर व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करायचा असो किंवा त्यावेळेला त्याच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असो त्यावेळेला त्याच्या फर्स्ट नावाने त्या ठिकाणी एकमेकाबरोबर त्या ठिकाणी इन ग्रुपमधील मेंबर हे त्या ठिकाणी आपल्याला इंटरॅक्शन हे करताना दिसून येतात. त्याचबरोबर इन ग्रुपमधील सर्व मेंबरची जी काही फूड असेल, त्याचबरोबर त्यांचं रिक्रिएशन असेल, त्यांची हॅबिट्स असतील, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येक मेंबरला ठिकाणी आपल्याला माहीत असलेल्या दिसून येतात. म्हणजेच एका मेंबरची जी काही फूड हॅबिट असेल किंवा त्याचे जे काही हॅबिट्स असतील, त्याचं फूड असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या इतर मेंबरला देखील माहीत असतात. त्याचबरोबर इतर मेंबर जे आहेत त्यांना ठिकाणी किंवा एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीला ठिकाणी एखादी गोष्ट मिळवून देण्यासाठी इतर जे काही फॅमिली मेंबर जे आहेत ते ठिकाणी वेगळ्या प्रकारचं सॅक्रिफाईस किंवा वेगळ्या प्रकारचं जे काही गोष्टी असतील हे आपल्याला करताना दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की आपण फॅमिलीचा जर विचार केला तर फॅमिलीमधील एखाद्या मेंबरला एखादी गोष्ट हवं असेल आणि त्याच्यासाठी जर इतर व्यक्तींना सॅक्रिफाईस करावं लागत असेल तर ते आपल्याला झालेलं दिसून येतं. त्याचबरोबर फॅमिलीमधील सर्व मेंबरची जी काही हॅबिट्स असतील किंवा त्यांचं जे काही फूड असेल किंवा त्यांचं जे काही वेगळ्या प्रकारचे हॅबिट्स असतील या प्रत्येक मेंबरला देखील आपल्याला माहीत असलेल्या दिसून येतात. अशा पद्धतीने इन ग्रुप हे आपल्याला तयार झाले दिसून येतात. तर आउट ग्रुप म्हणजेच काय, तर आउट ग्रुप म्हणजेच त्या ठिकाणी आपण कोणत्याही ग्रुपचा मेंबर नसतो, एखाद्या ग्रुपचा त्या ठिकाणी मेंबर नसतो किंवा आपल्याला असं वाटत नाही की आपण त्या ग्रुपचे मेंबर आहोत. अशा प्रकारचे जे काही ग्रुप आहेत त्याला आउट ग्रुप असं म्हटलं जातं. अशा प्रकारची कॉन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. नेक्स्ट इज फीचर्स ऑर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन ग्रुप.
म्हणजे त्या ठिकाणी आपल्या इन ग्रुपचे काही फीचर्स किंवा त्याची काही कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी दिलेली आहेत. मग ती कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फीचर्स कोणकोणती आहेत ते आपण आता पाहणार आहोत. So the first is ethnocentrism. The famous sociologist William Graham Sumner stated that groups are made by the ethnocentrism. Member of in group consider their group superior than the other group. Member of in group have a feeling of the attachment, sympathy, and affection toward the other members of group. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजेच इथोनोसेंट्रिझम. म्हणजेच आपल्याला लक्षात येईल की वेगळ्या प्रकारचे जे काही इन ग्रुप आहेत हे वेगळ्या प्रकारच्या जातीयवादाच्या माध्यमातून आपल्याला तयार झालेले दिसून येतात, असं विल्यम ग्राहम समनेर यांनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ज्या वेळेला वेगळ्या प्रकारचे जातीयवाद त्या ठिकाणी होत असतात, मग याच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या जातींचे त्या ठिकाणी ग्रुप जे तयार होत असतात त्याला आपण इन ग्रुप असं म्हणू शकतो. आणि अशा प्रकारचे जे काही ग्रुप त्या ठिकाणी तयार होत असतात त्यावेळेला प्रत्येक जो काही ग्रुपचा मेंबर असतो तो आपला ग्रुप इतर ग्रुपपेक्षा सुपिरियर कशा पद्धतीचा आहे किंवा आपला ग्रुप जो आहे तो इतर ग्रुपपेक्षा स्ट्रॉंग कशा पद्धतीचा आहे हे तरीकेने आपल्याला कन्सिडर करताना किंवा शो करताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की एका जातीचा ग्रुप हा दुसऱ्या जातीपेक्षा कशा पद्धतीचं स्ट्रॉंग आहे हे रिप्रेझेंट करण्याचं काम हे तरीकेने आपल्या इथोनोसेंट्रिझमच्या माध्यमातून केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळेला इथोनोसेंट्रिझमच्या माध्यमातून ग्रुप त्या ठिकाणी तयार होत असतात त्यावेळेला ग्रुपमधील सर्व मेंबरबद्दल त्या ठिकाणी अटॅचमेंट असेल, म्हणजेच एक प्रकारचं त्या ठिकाणी अटॅचमेंट असेल ही प्रत्येक मेंबरमध्ये आपल्याला असलेली दिसून येते. त्याचबरोबर त्याच्याबद्दलची सहानुभूती सिंपती ही त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. त्याचबरोबर अफेक्शन आपुलकी ही प्रत्येक मेंबरबद्दल त्या ठिकाणी प्रत्येक मेंबरला असलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने वेगळ्या प्रकारच्या इथोनोसेंट्रिझमच्या माध्यमातून जातीयवादाच्या माध्यमातून आपल्याला इन ग्रुप हे तयार झालेले दिसून येतात. आणि त्यामधील सर्व मेंबरची त्या ठिकाणी एकमेकावर अटॅचमेंट असेल, प्रत्येकाबद्दल सिंपती असेल किंवा अफेक्शन असेल हे त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. आणि इतर ग्रुपपेक्षा आपला ग्रुप हा कशा पद्धतीने स्ट्रॉंग आहे हे किंवा सुपिरियर आहे हे रिप्रेझेंट करण्याचं काम हे त्या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज सिमिलर बिहेवियर. मेंबर ऑफ इन ग्रुप आर सिमिलर इन मेनी रिस्पेक्ट्स. ऑफिस कलीग्स हू हॅव इन ग्रुप ॲट टाइम दे गो टू द मेक अ परचेस अँड these ग्रुप्स ऑफ द फ्रेंड बाय अ सिमिलर प्रोडक्ट. तरी नेक्स्ट ठिकाणी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजे सिमिलर बिहेवियर. म्हणजे जर आपण इन ग्रुपमधील मेंबरचा जर विचार केला तर प्रत्येक मेंबरचं बिहेवियर हे काय कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला सिमिलर असलेलं दिसून येतं. म्हणजेच इन ग्रुपमध्ये असणारे जे काही सर्व मेंबर जे आहेत त्यांचं बिहेवियर जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला सिमिलर असलेलं दिसून येतं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर वेगळ्या प्रकारचे काही ऑफिस कलिग्ज असतील हे ज्या वेळेला आपल्याला पर्चेसिंगसाठी बाहेर पडत असतात त्यावेळेला त्यांचा एक इन ग्रुप त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेला दिसून येतो. म्हणजे ज्या वेळेला वेगळ्या प्रकारचे ऑफिस कलिग हे एकत्र येऊन एखादी गोष्ट खरेदी करण्यासाठी जात असतात किंवा मार्केटमध्ये वेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी खरेदी करण्यासाठी आपल्याला गेलेले दिसून येतात त्यावेळेला त्यांचा एक इन ग्रुप हा तयार झालेला दिसून येतो. आणि या ग्रुपच्या माध्यमातून सिमिलर प्रोडक्ट जे आहेत हे आपल्याला खरेदी केलेले दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की इन ग्रुपमधील सर्व मेंबरचं बिहेवियर मग त्या ठिकाणी पर्चेसिंग बिहेवियर असेल किंवा इतर जे काही कन्झ्युमर बिहेवियर असेल हे त्या ठिकाणी आपल्याला सिमिलर असलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज ग्रुप फिलिंग. मेंबर्स ऑफ इन ग्रुप हॅव अ स्ट्रॉंग वी फिलिंग. दे डिफरन्शिएटेड देमसेल्फ फ्रॉम द अदर ग्रुप अँड मेंटेन द युनिटी अमंग देमसेल्फ. वुमन कस्टमर हू डू द शॉपिंग इन द ग्रुप पॉसेस अ स्ट्रॉंग वी फिलिंग. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजेच ग्रुप फिलिंग. म्हणजे ज्या वेळेला जर आपण इन ग्रुपचा जर विचार केला तर इन ग्रुपमधील सर्व मेंबरमध्ये ग्रुप फिलिंग ही त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी ते रिप्रेझेंट करत असताना मी असा रिप्रेझेंट न करता आम्ही असं ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट करताना दिसून येतात. म्हणजेच आमचा एक ग्रुप आहे, आम्ही एकत्र आहोत अशा पद्धतीने त्या ठिकाणी ग्रुप फिलिंग जे आहे हे आपल्याला रिप्रेझेंट करताना दिसून येतात. म्हणजे थोडक्यात इन ग्रुपमधील सर्व मेंबरमध्ये त्या ठिकाणी स्ट्रॉंग वी फिलिंग म्हणजेच आम्ही मी न म्हणता आम्ही एकत्र आहोत अशा पद्धतीने ठिकाणी आम्ही फिलिंग ही वी फिलिंग ही त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असलेली दिसून येते. आणि याच्या माध्यमातूनच ते इतर ग्रुपला त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने डिफरन्शिएट करता येईल किंवा इतर ग्रुपपासून आपल्याला वेगळं कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. आणि त्यांच्यामध्ये एक स्ट्रॉंग फिलिंग जी आहे ही मेंटेन करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच स्ट्रॉंग युनिटी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप करताना दिसून येतात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळेला वुमन कस्टमर ह्या ठिकाणी शॉपिंगसाठी बाहेर जात असतात ग्रुपच्या माध्यमातून त्यावेळेला त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वी फिलिंग ही त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. स्ट्रॉंग अशी वी फिलिंग म्हणजेच आम्ही ही भावना किंवा ग्रुप फिलिंग हे त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप झालेलं दिसून येतं. अशा पद्धतीने इन ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रुप फिलिंग जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला असलेली किंवा वी फिलिंग जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. नेक्स्ट इज सेन्स ऑफ युनिटी. मेंबर ऑफ इन ग्रुप डिस्प्ले द स्ट्रॉंग फिलिंग ऑफ युनिटी अँड वननेस
For a marketer, it is important to monitor sense of unity because a member of the group as a consumer may jointly accept or reject the product. तर नेक्स्ट फॅक्टर जर इकडे आपल्याला दिला किंवा नेक्स्ट आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजे सेन्स ऑफ युनिटी. म्हणजेच इन ग्रुपचा जर विचार केला तर इन ग्रुपमधील प्रत्येक मेंबर जे आहे ही युनिटी आपल्याला रिप्रेझेंट करताना दिसून येतात. म्हणजेच इन ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला ऐक्याची भावना जी आहे ही तरीकेने आपल्याला रिप्रेझेंट केलेली दिसून येते. किंवा आपण सर्व एकत्र कशा पद्धतीने आहोत किंवा आमचा ग्रुप जो आहे तो एकत्र आहे अशा प्रकारची भावना जी आहे आम्ही एकत्र आहोत ऐक्याची भावना ही तरीकेने आपल्याला रिप्रेझेंट केलेली दिसून येते. आणि हीच गोष्ट जी आहे ती मार्केटरला सगळ्यात महत्त्वाची असलेली दिसून येते. म्हणजेच आपलं जो काही ग्रुप असेल त्यांच्यामध्ये कशा पद्धतीची भावना आहे युनिटी आहे का हे तरीकेने आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. कारण का तर ज्यावेळेला इन ग्रुपच्या माध्यमातून अशा प्रकारची ज्यावेळेला युनिटी सेन्स ऑफ युनिटी असतो म्हणजेच ऐक्याची भावना रिप्रेझेंट केलेली जात असते त्यावेळेला अशा प्रकारचा ग्रुप ज्यावेळेला कन्झ्युमर म्हणून तरीकेने मार्केटमध्ये येत असतो त्यावेळेला त्यांच्या माध्यमातून जे काही प्रोडक्ट तरीकेने ॲक्सेप्ट असेल किंवा प्रोडक्टचं रिजेक्शन असेल हे तरीकेने आपल्या जॉईंटली एकत्रितरित्या केलेलं दिसून येतं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखादा ग्रुप ज्यावेळेला मार्केटमध्ये जात असतो की एखाद्या फॅमिली जी आहे ती ग्रुपच्या माध्यमातून ठिकाणी प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये जात असते त्यावेळेला एखादं प्रोडक्ट ॲक्सेप्ट करायचं की रिजेक्ट करायचं हे त्या ग्रुपच्या माध्यमातून पूर्ण डिसाईड केलं जातं. किंवा जर समजा आपला फ्रेंड सर्कल असेल पूर्ण 4 फ्रेंड जे आहेत ते एकत्रितरित्या एखादं प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी गेले असतील आणि त्यांच्या माध्यमातून जर 4 4 प्रोडक्ट सिमिलर प्रोडक्ट जे आहे हे खरेदी करत असतील मग ते प्रोडक्ट ॲक्सेप्ट करायचं की रिजेक्ट करायचं हे त्या 4ही मेंबरवरती डिपेंड असतं. जर एकाने जरी ते प्रोडक्ट रिजेक्ट केलं तरी त्या 4ही मेंबरच्या माध्यमातून प्रोडक्ट हे रिजेक्ट केलं जातं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी सेन्स ऑफ युनिटी ही त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात ऐक्याची भावना जी आहे ही आपल्याला इन ग्रुपमध्ये असलेली दिसून येते. आणि त्याच्या माध्यमातून त्यांचा सर्वांचा डिसिजन जो आहे तो सगळ्या मेंबरच्या माध्यमातून किंवा सर्व ग्रुप मेंबरच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला डिसाईड केलेला दिसून येतो. त्यामुळे ज्यावेळेला अशा प्रकारचे ग्रुप मार्केटमध्ये ॲज अ कन्झ्युमर म्हणून येत असतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये ऐक्याची भावना किती आहे सेन्स ऑफ युनिटी किती आहे किंवा कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सेन्स ऑफ युनिटी आहे हे त्या ठिकाणी मॉनिटर करणं खूप गरजेचं असतं. कारण त्यांच्या माध्यमातून जे काही प्रोडक्टचं ॲक्सेप्ट असेल किंवा रिजेक्शन असेल हे एकत्रितरित्या आपल्याला केलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज फेलो फिलिंग्स. ह्युमन क्वालिटीज लाईक अ लव, सॅक्रिफाईस, सिम्पथी, म्युच्युअल हेल्प अँड फेलो फिलिंग ग्रोन इन द ग्रुप. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस कंझ्युमर मेक अ सेव्हरल पर्चेसेस इन द सिम्पथी विथ द फेलो मेंबर्स. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजेच फेलो फिलिंग्स म्हणजे सहकार्याची भावना जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला इन ग्रुपमध्ये असलेली दिसून येते. म्हणजे जर आपण ह्युमन क्वालिटीज म्हणजेच लव असेल सॅक्रिफाईस असेल सिम्पथी असेल म्युच्युअल हेल्प असेल किंवा त्या ठिकाणी फेलो फिलिंग म्हणजे सहकार्याची भावना ही त्या ठिकाणी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून निर्माण झालेली दिसून येते. म्हणजे ज्या वेळेला 4 लोक ही एकत्र येत असतात किंवा त्यांचा ग्रुप त्या ठिकाणी होत असतो त्यावेळेला त्यांच्यामध्ये लव असेल त्याचबरोबर सॅक्रिफायझेशन असेल एखाद्या गोष्टीसाठी सॅक्रिफायझेशन करणं असेल त्याचबरोबर सिम्पथी असेल सहानुभूती असेल किंवा म्युच्युअल हेल्प जी असेल एकमेकाला चांगल्या पद्धतीची हेल्प करणं असेल किंवा फेलो फिलिंग एकमेकाबद्दल सहकार्याची भावना जी आहे ही आपल्याला निर्माण झालेली दिसून येते. आणि याचा रिझल्ट काय होतो तर ज्यावेळेला आपण एखादं प्रोडक्ट त्या ठिकाणी खरेदी करत असतो त्यावेळेला ह्या सहकार्याची भावना विचारात घेऊन किंवा सिम्पथी जी आहे ही विचारात घेऊन त्यानुसारच त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट हे खरेदी केलेले दिसून येतात. त्यामुळे फेलो फिलिंग सहकार्याची भावना ही देखील त्या ठिकाणी महत्त्वाची असलेली मार्केटरसाठी दिसून येते. अशा प्रकारची वेगवेगळी कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फीचर जी आहेत ही त्या ठिकाणी आपल्या इन ग्रुपमध्ये असलेली दिसून येतात. म्हणजेच इथनोसेंट्रिझम असेल त्याचबरोबर सिमिलर बिहेवियर असेल किंवा ग्रुप फिलिंग असेल किंवा सेन्स ऑफ युनिटी असेल किंवा फेलो फिलिंग असेल यासारखी कॅरेक्टरिस्टिक्स जी आहेत किंवा फीचर जी आहे ही आपल्याला इन ग्रुपमध्ये असलेली दिसून येतात. नेक्स्ट इज फीचर ऑर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आउट ग्रुप. म्हणजेच ठिकाणी आउट ग्रुपचे काही फीचर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत तर ती कोणकोणती आहेत ती आपण आता पुढे पाहणार आहोत. द फर्स्ट इज ओव्हरलॅपिंग. In group and out group relationship are overlapping. There is no strict line of difference between the two. Generally, in group dominate out group. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजेच ओव्हरलॅपिंग. म्हणजे जर आपण इन ग्रुप आणि आउट ग्रुपचा जर विचार केला तर दोन्हीमधलं रिलेशनशिप जे आहे ते ओव्हरलॅपिंगचं रिलेशनशिप आपल्याला असलेलं दिसून येतं. म्हणजे दोन्ही ग्रुप हे ओव्हरलॅप कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की इन ग्रुप आणि आउट ग्रुप यांच्यामधले डिफरन्ससाठी अशी स्ट्रिक अशी लाईन कोणतीही त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. म्हणजेच इन ग्रुप आणि आउट ग्रुप यामध्ये फारसा असा डिफरन्स हा त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसत नाही. परंतु इन ग्रुपच्या माध्यमातून आउट ग्रुप जे आहे हे डॉमिनेट केलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच आउट ग्रुपवरती इन ग्रुपचं जास्तीत जास्त वर्चस्व त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने ओव्हरलॅपिंग जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला इन ग्रुप आणि आउट ग्रुपचं झालेलं दिसून येतं. नेक्स्ट इज डिसिमिलर बिहेवियर.
As the individual of outgroup are not attached to one another, their behavior is dissimilar. Everyone acts as per the personal likes and dislikes. Outgoing member identify themselves with their feelings. नेक्स्ट या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजे डिसिमिलर बिहेवियर. म्हणजे जर आपण आउटग्रुपचा विचार केला तर आउटग्रुपमधील सर्व मेंबरचं जे काही बिहेवियर जे आहे हे डिसिमिलर आपल्याला असलेलं दिसून येतं. म्हणजेच प्रत्येक व्यक्ती जे आहे ही स्वतःच्या बिहेवियरनुसार त्याकडे आपल्याला वागताना दिसून येतात. म्हणजे स्वतःचे काही पर्सनल लाईक्स अँड डिसलाईक्स असतील याच्यानुसार प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ही आपल्याला बिहेव करताना किंवा वागणूक दर्शवताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळेला आउटग्रुपमधील एखादा मेंबर ज्या वेळेला बाहेर पडत असतो त्यावेळेला दे फिलिंगच्या माध्यमातून म्हणजेच आपण मी एकटा आहे किंवा मी एकटा आहे अशा पद्धतीची फिलिंग घेऊन दे फिलिंग घेऊन तो त्या ठिकाणी आपल्या ग्रुपमधून बाहेर पडताना दिसून येतो. अशा पद्धतीने डिसिमिलर बिहेवियर जे आहे किंवा दोन व्यक्तींमधलं जे काही बिहेवियरमधली सिमिलॅरिटी जी आहे ती आपल्याला असलेली दिसत नाही. डिसिमिलर म्हणजेच अगदी भिन्न असं बिहेवियर त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. प्रत्येकजण जो आहे तो स्वतःच्या लाईक्स अँड डिसलाईक्सनुसार त्या ठिकाणी आपल्याला बिहेव करताना दिसून येतो. Next is unpleasant feeling. Individuals of outgroup have enmity against another. Sometimes they consider outgroup are their enemy. Relationship among these members are unpleasant. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजेच अनप्लेझंट फिलिंग्स. म्हणजे जर आपण आउटग्रुपचा जर विचार केला तर आउटग्रुपमधील प्रत्येक व्यक्तीचं जे काही फिलिंग्स आहेत हे एकमेकाबद्दल असणारे जे काही फिलिंग्स आहेत हे अनप्लेझंट त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. म्हणजेच आउटग्रुपमधील प्रत्येक मेंबर हा आपला एनिमी आहे, आपला शत्रू आहे किंवा शत्रूची भावना जी आहे ही त्यामध्ये आपल्याला असलेली दिसून येते. म्हणजेच आउटग्रुपमधील प्रत्येक मेंबरमध्ये त्या ठिकाणी एकमेकाबद्दल शत्रूची भावना किंवा त्या ठिकाणी अनप्लेझंट फिलिंग त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. एवढंच नाही तर काही वेळेला त्या ठिकाणी आउटग्रुप जे आहेत हा आपला एक शत्रूच आहे असं त्या ठिकाणी काही वेळेला कन्सिडर केलेलं दिसून येते. म्हणजेच एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या माध्यमातून एखादा आउटग्रुप जो आहे हा त्या ठिकाणी आपला शत्रूच आहे असं त्या ठिकाणी आपल्याला कन्सिडर केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीचे अनप्लेझंट फिलिंग जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला आउटग्रुपमध्ये असलेली दिसून येते. नेक्स्ट इज निगेटिव्ह ॲटिट्यूड. इंडिव्हिज्युअल्स हॅव अ निगेटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड द ग्रुप. दे आर अ लिस्ट बॉदर्ड व्हॉट हॅपन टू द अदर मेंबर्स. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजेच निगेटिव्ह ॲटिट्यूड. म्हणजे जर आपण आउटग्रुपचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की एखाद्या इंडिव्हिज्युअलचा आउटग्रुपबद्दलचा ॲटिट्यूड जो आहे तो आपल्याला निगेटिव्ह असलेला दिसून येतो. म्हणजेच एखाद्या आउटग्रुपबद्दल एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं जे काही ॲटिट्यूड आहे तो निगेटिव्ह ॲटिट्यूड असलेला दिसून येतो. त्याचबरोबर ग्रुपमधील जे काही मेंबर आहेत त्यांच्याबद्दल त्या ठिकाणी अगदी कमीत कमी त्रास किंवा कमीत कमी अटॅचमेंट ही त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. म्हणजेच त्या मेंबरला जरी काही झालं तरी कमीत कमी त्रास हा त्या ठिकाणी आपल्याला या व्यक्तीला झालेला दिसून येतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी निगेटिव्ह ॲटिट्यूड हा त्या ठिकाणी आपल्याला आउटग्रुपमध्ये असलेला दिसून येतो किंवा आउटग्रुपबद्दल निगेटिव्ह ॲटिट्यूड हा इंडिव्हिज्युअल व्यक्तीकडे असलेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट इज निगेटिव्ह असेसमेंट. इंडिव्हिज्युअल कन्सिडर आउटग्रुप लेस वर्दी, लेस इंटिमेट, नॉट डिपेंडेबल अँड कन्सिडर इट हॉस्टाईल. दिस असेसमेंट ऑफ द ग्रुप इज निगेटिव्ह. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजेच निगेटिव्ह असेसमेंट. म्हणजे जर इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा जर विचार केला तर इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ती एखाद्या आउटग्रुपबद्दल त्या ठिकाणी निगेटिव्ह असेसमेंट आपल्याला करताना दिसून येते. म्हणजेच आउटग्रुप जो आहे हा त्याची किंमत जी आहे ती कमी आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या विश्वासार्हता नाही किंवा त्याचबरोबर आउटग्रुप जो आहे तो आपला विरोधी आहे अशा प्रकारच्या भावना ज्या आहेत त्या आपल्याला निर्माण झालेल्या दिसून येतात. आणि याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आउटग्रुपबद्दल त्या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह असेसमेंट हे त्या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येतं. अशा प्रकारची वेगळी फीचर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आउटग्रुपची आहेत ती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की आउटग्रुप हा एक ओव्हरलॅपिंग असतो, त्याचबरोबर त्याच्यामध्ये डिसिमिलर बिहेवियर असतं, त्याचबरोबर अनप्लेझंट फिलिंग त्या ठिकाणी ग्रुप मेंबरमध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर निगेटिव्ह ॲटिट्यूड हा त्या ठिकाणी आउटग्रुपबद्दल असलेला दिसून येतो. त्याचबरोबर निगेटिव्ह असेसमेंट देखील आपल्याला आउटग्रुपबद्दल केलेलं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारची कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी दिलेली आहेत. नेक्स्ट इज इन ग्रुप वर्सेस आउटग्रुप इन्फ्लुएन्सेस. म्हणजे जर ठिकाणी आपल्या इनग्रुप आणि आउटग्रुप इन्फ्लुएन्सेसचा मधला डिफरन्स जो आहे हा या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजेच इनग्रुप इन्फ्लुएन्स आणि आउटग्रुप इन्फ्लुएन्स यामधला जो काही डिफरन्स आहे हा डिफरन्स या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. तो डिफरन्स कोणकोणते आहेत, त्यामध्ये कोणकोणते पॉईंट आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज मिनिंग. इन ग्रुप द ग्रुप विथ विच द इंडिव्हिज्युअल आयडेंटिफाईज हिमसेल्फ, फॉर एक्झाम्पल फॅमिली, स्कूल ऑर द कॉलेज फ्रेंड्स. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला मिनिंग दिलं आहे. तर इनग्रुपचं मिनिंग आपल्याला काय दिलं आहे तर इनग्रुप म्हणजेच काय
तर एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ही त्या ग्रुपचा पार्ट आहे असं त्या ठिकाणी आयडेंटिफाय करत असते किंवा स्वतःच ठिकाणी एखाद्या आपण ग्रुपचा पार्ट आहोत असं ठिकाणी आयडेंटिफाय करत असते, त्यासाठी आपण इन ग्रुप असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात फॅमिली असेल किंवा एखाद्या स्कूल किंवा कॉलेजचा फ्रेंडचा सर्कल फ्रेंड ग्रुप असेल, अशा प्रकारचे ग्रुप आहे त्याला आपण इन ग्रुप असं म्हणू शकतो. नेक्स्ट इज मिनिंग ऑफ आउट ग्रुप. इंडिव्हिज्युअल डज नॉट आयडेंटिफाय विथ द ग्रुप ॲज दे आर आउटसाइडर, फॉर एक्झाम्पल ट्रॅव्हलर्स. तर या ठिकाणी आपल्याला आउट ग्रुपचं मिनिंग दिलं आहे. तर आउट ग्रुप म्हणजेच काय, तर आपण एखाद्या ग्रुपचा मेंबर नाही असं ठिकाणी ज्यावेळेला कन्सिडर केलं जातं त्या ग्रुपला ठिकाणी आपण आउट ग्रुप असं म्हटलं जातं. म्हणजेच एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती ही आपण त्या ग्रुपचा मेंबर नाही असं ज्या वेळेला कन्सिडर करत असते त्या ग्रुपला आपण आउट ग्रुप असं म्हटलं जातं, किंवा आपण त्या ग्रुपचा पार्ट नाही, आउटसाइडर आहोत त्या ग्रुपसाठी. अशा प्रकारचे जे काही ग्रुप आहेत त्याला आपण त्या ठिकाणी आउट ग्रुप असं म्हटलं जातं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल ट्रॅव्हलर, म्हणजेच ठिकाणी ट्रॅव्हलर जर आपण त्या ठिकाणी पार्ट नसू तर त्या ग्रुपचा आपण पार्ट नाही, तो आपल्यासाठी आउट ग्रुप आहे असं ठिकाणी आपल्याला कन्सिडर केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने इन ग्रुप आणि आउट ग्रुपचं मिनिंग हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. नेक्स्ट इज फिलिंग. इन ग्रुप मेंबर्स फील फॉर वी. म्हणजे जर आपण इन ग्रुपचा जर विचार केला तर इन ग्रुपमध्ये वी फिलिंग त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. म्हणजेच आम्ही सर्व अशा प्रकारची भावना जी आहे ही आपल्याला इन ग्रुपमध्ये असलेली दिसून येते. बट इन आउट ग्रुप इंडिव्हिज्युअल डू नॉट फील फॉर दे. म्हणजेच आउट ग्रुपचा जर विचार केला तर आउट ग्रुपमध्ये अशा प्रकारची फिलिंग म्हणजेच दे फिलिंग जी आहे ती ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. म्हणजेच आपण एकत्र नाहीत किंवा आम्ही एकत्र नाहीत अशा प्रकारची भावना जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. परंतु इन ग्रुपमध्ये वी फिलिंग म्हणजेच आम्ही सर्व अशा प्रकारची भावना ही त्या ठिकाणी असलेली दिसून येते. आणि आउट ग्रुपमध्ये आपण मी इंडिव्हिज्युअल किंवा मी स्वतः अशा प्रकारची भावना जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप झालेली दिसून येते. नेक्स्ट इज मेंबरशिप. इंडिव्हिज्युअल इज अ मेंबर ऑफ द ग्रुप. म्हणजे जर मेंबरशिपचा जर नेक्स्ट पॉईंट जर बघितला मेंबरशिप, तर त्यामध्ये इन ग्रुपचा जर विचार केला तर इन ग्रुपमध्ये इंडिव्हिज्युअल व्यक्ती ही त्या ग्रुपचा मेंबर त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. बट इन आउट ग्रुप इंडिव्हिज्युअल इज नॉट अ मेंबर ऑफ ग्रुप. म्हणजे जर आउट ग्रुपचा विचार केला तर आउट ग्रुपमध्ये इंडिव्हिज्युअल व्यक्ती ही त्या ग्रुपचा पार्ट नसते. म्हणजे जर पॉईंट जर बघितला मेंबरशिपचा जर पॉईंट बघितला तर आपल्याला लक्षात येईल की इन ग्रुपमध्ये इंडिव्हिज्युअल व्यक्ती ही त्या ग्रुपचा पार्ट असते, तर आउट ग्रुपमध्ये ती व्यक्ती ही त्या ग्रुपचा पार्ट नसते. अशा प्रकारचा डिफरन्स हा देखील आपल्या मेंबरशिपमध्ये असलेला दिसून येतो. नेक्स्ट इज युनिफॉर्मिटी. इन ग्रुप मेंबर शोज द सिमिलर बिहेवियर, ॲटिट्यूड अँड ओपिनियन. म्हणजेच नेक्स्ट ठिकाणी आपल्याला पॉईंट दिला आहे तर म्हणजेच युनिफॉर्मिटी. तर आपण इन ग्रुपचा विचार केला तर इन ग्रुपमध्ये आपल्याला युनिफॉर्मिटी ही असलेली दिसून येते. म्हणजेच प्रत्येक मेंबर जो आहे तो सिमिलर बिहेवियर असेल, सिमिलर ॲटिट्यूड असेल किंवा सिमिलर ओपिनियन जे आहे हे आपल्याला शो करताना दिसून येतात. बट इन आउट ग्रुप इंडिव्हिज्युअल शोज अ डिसिमिलर बिहेवियर, ॲटिट्यूड अँड ओपिनियन. म्हणजे जर आउट ग्रुपचा जर विचार केला तर आउट ग्रुपमध्ये त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती ही त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचं बिहेवियर स्वतःच्या लाईक अँड डिसलाईकनुसार त्या ठिकाणी आपल्याला बिहेव करताना दिसून येतात, किंवा प्रत्येक व्यक्तीचे काय ॲटिट्यूड असेल, त्याचे ओपिनियन असेल हे त्या ठिकाणी आपल्याला वेगळे असलेले दिसून येतात. अशा पद्धतीने आउट ग्रुपमध्ये बिहेवियर जे आहे ते डिसिमिलर असतं आणि इन ग्रुपमध्ये बिहेवियर जे आहे ते सिमिलर असलेली दिसून येते. म्हणजे थोडक्यात इन ग्रुपमध्ये युनिफॉर्मिटी असते, आउट ग्रुपमध्ये युनिफॉर्मिटी नसते. नेक्स्ट इज ॲटिट्यूड. मेंबर हॅव अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड द ग्रुप. तर नेक्स्ट या ठिकाणी आपला पॉईंट दिला ॲटिट्यूड. तर इन ग्रुपचा विचार केला तर इन ग्रुपमध्ये त्या ठिकाणी प्रत्येक मेंबरचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. बट इन आउट ग्रुप इंडिव्हिज्युअल आर द डिफरंट ऑर दे हॅव अ निगेटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड द ग्रुप. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला आउट ग्रुपचा विचार केला तर आउट ग्रुपमध्ये प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती ही इनडिफरंट ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. त्यामुळे त्या ग्रुपबद्दल त्या ठिकाणी निगेटिव्ह ॲटिट्यूड हा त्या ठिकाणी आपला असलेला दिसून येतो. म्हणजेच ॲटिट्यूडचा जर पार्ट बघितला तर इन ग्रुपमध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतो, आउट ग्रुपमध्ये निगेटिव्ह ॲटिट्यूड आपल्याला असलेला दिसून येतो. नेक्स्ट इज सॅक्रिफाईस. मेंबर डिस्प्ले द कोऑपरेशन, म्युच्युअल हेल्प, सॉलिडॅरिटी अँड सॅक्रिफाईस फॉर द ग्रुप. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट पॉईंट दिला आहे सॅक्रिफाईस. तर इन ग्रुपचा विचार केला तर इन ग्रुपच्या माध्यमातून सर्व मेंबर जे आहेत ते कोऑपरेशनची भावना जी आहे म्हणजेच एकमेकाला सहकार्य कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे फोकस करताना दिसून येईल, किंवा म्युच्युअल हेल्प जी असतील, त्याचबरोबर एखाद्या ग्रुप मेंबरसाठी सॅक्रिफाईस देखील करण्याची तयारी ही त्या ठिकाणी आपल्या इन ग्रुपमध्ये असलेली दिसून येते. इन आउट ग्रुप इंडिव्हिज्युअल डिस्प्ले द अवॉइडन्स, डिसलाईक्स अँड ॲटॅगोनियस टुवर्ड द ग्रुप्स. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की आउट ग्रुपचा जर विचार केला तर त्या ठिकाणी प्रत्येक मेंबर जो आहे तो एकमेकाला आपल्याला अवॉइड करताना दिसून येतो, किंवा एकमेकाबद्दल देखील डिसलाईक्स आपल्याला करताना दिसून येतात. त्याचबरोबर कोणत्याही गोष्टीसाठी सॅक्रिफायझेशन हे किंवा सॅक्रिफाईस जे आहे ते आउट ग्रुपमध्ये आपल्याला केलेलं दिसत नाही, पण इन ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणात सॅक्रिफाईस जे आहे ते प्रत्येक मेंबरसाठी प्रत्येक मेंबरच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट इज बिलॉंगिंग.
मेंबर्स हॅव अ सेन्स ऑफ बिलॉंगिंग टू द ग्रुप. म्हणजेच तरीके आपल्या नेक्स्ट पॉईंट दिला बिलॉंगिंग. म्हणजेच तरीके आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती जे आहे ते आपल्याला त्या ग्रुपमधून बिलॉंग करताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच आपण त्या एक ग्रुपचा एक मेंबर आहोत असं तरीके आपल्याला फिलिंग निर्माण करताना दिसून येतात. बट इन आउट ग्रुप इंडिव्हिज्युअल ऑलवेज फील ॲज आउटसायडर. म्हणजेच आउटग्रुपमध्ये जर बघितलं तर आउटग्रुपमध्ये प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती ही आपण एक आउटसायडर आहोत असं त्याकडे आपल्याला कन्सिडर करताना दिसून येतं. परंतु इन ग्रुपमध्ये आपण त्या ग्रुपचा एक पार्ट आहोत हे तरीके आपल्याला कन्सिडर केलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज बिहेवियर. मेंबर्स फील्स देअर बाईंग बिहेवियर इज रिलेटेड टू अदर. म्हणजेच तरीके आपल्याला लक्षात येईल की इन ग्रुपचा जर विचार केला तर इन ग्रुपमधील सर्व व्यक्तींचं बिहेवियर हे तरीके आपल्याला सिमिलर असलेलं दिसून येतं आणि आपलं बाईंग बिहेवियर जे आहे ते इतर व्यक्तींबरोबर देखील आपल्याला रिलेटेड आहे असं तरीके आपल्याला कन्सिडर केलं दिसून येतं. बट इन आउट ग्रुप इंडिव्हिज्युअल मेंटेन देअर ओन बाईंग बिहेवियर. म्हणजेच आउटग्रुपचा जर विचार केला तर आउटग्रुपमधील प्रत्येक मेंबर हा स्वतःचा ठिकाणी बाईंग बिहेवियर जे आहे ते आपल्याला डेव्हलप करताना दिसून येतं. परंतु इन ग्रुपमध्ये त्या ठिकाणी बाईंग बिहेवियर जे आहे त्याचा इफेक्ट इतर लोकांवरती देखील होणार आहे याचा विचार त्या आपल्याला केलेला दिसून येतो. नेक्स्ट इज प्रेफरन्सेस. मेंबर शो द प्रेफरन्स अँड द ॲफिनिटी अँड मेक अ परचेस दॅट इज ॲज पर द ग्रुप नॉर्म. म्हणजेच त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला सांगितलं ते म्हणजेच प्रेफरन्सेस. म्हणजे जर आपण इन ग्रुपचा विचार केला तर इन ग्रुपमधील सर्व मेंबर जे आहेत ते इतर व्यक्तींचा देखील विचार करून त्यानुसार आपल्याला पर्चेसिंगसाठी प्रेफरन्स हा देताना दिसून येतात. त्याचबरोबर आपले जे काही ग्रुप नॉर्म्स असतील त्याच्यानुसारच त्या ठिकाणी आपल्याला एखादी गोष्ट पर्चेसिंगसाठी आपल्याला प्रेफरन्स हा दिलेला दिसून येतो. त्याचबरोबर ग्रुपचे इतर मेंबर आहेत त्यांचा देखील विचार करून त्या ठिकाणी एखादी गोष्ट पर्चेसिंग करण्यासाठी आपल्याला प्रेफरन्स हा इन ग्रुपमधील मेंबरच्या माध्यमातून आपल्याला दिलेला दिसून येतो. In out group, individual have no preferences and there is a purchase are to fulfill self goal. म्हणजे जर आपण आउटग्रुपचा विचार केला तर आउटग्रुपमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रेफरन्स हा देखणे आपल्याला असलेला दिसत नाही आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून जे काही परचेस आहे ते फक्त स्वतःचे गोल कशा पद्धतीने फुलफिल करता येईल याच्यासाठीच वेगळ्या गोष्टी आपल्याला परचेस केलेल्या दिसून येतात. म्हणजे थोडक्यात इन ग्रुपमध्ये प्रेफरन्सेस हा देखणे ग्रुप नॉर्म्सनुसार आपल्याला डिसाईड केलेले दिसून येतात. तर आउटग्रुपमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रेफरन्स हा देखणे आपल्याला असलेला दिसत नाही. तर स्वतःचे जे काही गोल्स असतील ते फुलफिल करण्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारच्या गोष्टी या खरेदी केल्या जातात. नेक्स्ट इज कंटिन्युटी. मेंबर्स आर इंटरेस्टेड टू कीप द ग्रुप गोईंग. म्हणजेच तरी नेक्स्ट आपल्याला फॅक्टर दिला तर म्हणजेच कंटिन्युटी. म्हणजेच इन ग्रुपचा जर विचार केला तर इन ग्रुप जो आहे तो आपल्याला कशा पद्धतीने रन करता येईल किंवा लॉंग टाईमसाठी कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. म्हणजेच आपला जो काही ग्रुप आहे तो लॉंग टाईमसाठी अगदी अनंत काळासाठी कशा पद्धतीने सस्टेन ठेवता येईल किंवा तसाच ठेवता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. म्हणजेच आपला ग्रुप जो आहे तो कंटिन्युअस कशा पद्धतीने चालेल याच्याकडे फोकस केला जातो. बट इन आउट ग्रुप इंडिव्हिज्युअल्स हॅव नो सच डिझायर्स. म्हणजे सगळ्यांनी आउटग्रुपचा विचार केला तर आउटग्रुपमध्ये अशा प्रकारची कोणती कॉन्सेप्ट किंवा कंटिन्युटी जी आहे ती आपल्याला असलेली दिसत नाही. अशा प्रकारचा डिफरन्स हा देखील आपला इन ग्रुप आणि आउटग्रुपमध्ये असलेला दिसून येतो. म्हणजेच तरीके आपल्याला लक्षात येईल की मिनिंग वेगवेगळं आहे. म्हणजेच इन ग्रुपमध्ये आपण त्या ग्रुपचा बिलॉंग करत असतो तर आउटग्रुपमध्ये आपण त्या ग्रुपचा मेंबर नसतो. त्याचबरोबर इन ग्रुपमध्ये आपल्याला वी फिलिंग असते, आउटग्रुपमध्ये दे फिलिंग असते. त्याचबरोबर मेंबरशिप म्हणजेच आपण इन ग्रुपचे मेंबर असतो, आउटग्रुपचे मेंबर नसतो. इन ग्रुपमध्ये आपल्याला युनिफॉर्मिटी असते, आउटग्रुपमध्ये युनिफॉर्मिटी नसते. त्याचबरोबर इन ग्रुपमध्येच पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतो, आउटग्रुपमध्ये निगेटिव्ह ॲटिट्यूड असतो. अशा प्रकारचे डिफरन्सेस जे आहेत हे आपल्याला इन ग्रुप आणि आउटग्रुपमध्ये असलेले दिसून येतात.